चंदगड तालुक्यातील घटप्रभा मध्यम प्रकल्प 100% क्षमतेने भरला। धरणाच्या सुरक्षिततेसाठी विद्युतगृहातून 450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चंदगड तालुक्यातील घटप्रभा मध्यम प्रकल्प 100% क्षमतेने भरला आहे। धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्युतगृहातून 450 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग घटप्रभा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। गेल्या काही दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली। शनिवारी सकाळी 9 वाजता धरण 100% क्षमतेने भरल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने विद्युतगृहातून नदीपात्रात पाणी सोडण्यात सुरुवात झाली। या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने उपविभागीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। नदीकाठच्या गावांमध्ये आवश्यक खबरदारी घेऊन कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत। दरम्यान नागरिकांनी विनाकारण नदीपात्रात किंवा नदीकाठी जाणं टाळावं। पूल, बंधारे, ओढे आणि सखल भागांमध्ये पाण्याची पातळी अचानक वाढण्याची शक्यता असल्याने मासेमारी, पोहणे, सेल्फी काढणे किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचा धोका पत्करू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, तसेच नदीकाठच्या वस्त्यांवरील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं। पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणातील पाण्याची आवक क्षमता लक्षात घेता नदीच्या पाणी पातळीत बदल होण्याची शक्यता असल्याने अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावं असंही आवाहन करण्यात आलं आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।